मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून SSC CPO CPO म्हणजे ऑफिसर कॅडरचा जॉब आहे, ज्याला आपण पोलीस सब पोलीस इन्स्पेक्टर म्हणतो, ज्याला आपण SI पण काही लोक म्हणतात, सब इन्स्पेक्टर असं म्हणतात. अशा वेगवेगळ्या पोस्टसाठी या रिक्रुटमेंट जी आहे ही SSC CPOच्या माध्यमातून एक नवीन जाहिरात काल परवा प्रसिद्ध झाली. याच्यामधून अराउंड 4187 जागांची ही रिक्रुटमेंट आहे. जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात किंवा जे विद्यार्थी आर्मीची तयारी करतात, सोबत सोबत बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी सुद्धा यासाठी इलिजिबल किंवा पात्र किंवा तयारी करणारे विद्यार्थी सगळेच, मग ते स्टेट गव्हर्नमेंटची तयारी करणारे असू देत किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकिंग म्हणा किंवा बँकेतर एक्झामची तयारी करणारे विद्यार्थी असू देत. आता हा जॉब जो आहे हा नेमका काय आहे, जॉबचं प्रोफाईल काय असतं, तर याच्यामध्ये जे वेगवेगळ्या पोस्ट आहेत, याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट कुठल्या आहेत बघा. सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस. मग दिल्ली पोलीसचं जे सर्व डिपार्टमेंट आहे किंवा दिल्ली पोलीसचं जे पूर्ण खातं आहे हे केंद्र सरकारच्या अंतर्गत येतं. दिल्ली केंद्रशासित प्रदेश असल्यामुळं तिथं पूर्ण नियंत्रण जे केंद्र सरकारचं असल्याने तिथं जे पण रिक्रुटमेंट होतं ते SSCच्या माध्यमातून, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून. त्यानंतर सब इन्स्पेक्टर इन बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असेल, CA. आता हे ज्या 5 खालच्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत यांना कंबाईनली CAPF सुद्धा म्हणतात, सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस. सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस. आता याच्यामध्ये वेगवेगळे कॅडर आहेत. पुन्हा कुठले कुठले बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स आहे, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स आहे, इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स आहे, SSB आहे, सशस्त्र सीमा बल. आता याच्या माध्यमातून जर तुम्हाला जेव्हा तुम्ही फॉर्म भरताल तुम्हाला विचारतील की प्रेफरन्स तुमचा कसा आहे, तुम्ही कुठल्या कुठल्या जॉबला पहिलं प्रेफरन्स देताल, तर तुमचं पहिलं प्रेफरन्स असलं पाहिजे दिल्ली पोलीसला. मग दिल्ली पोलीस नंतर तुमचं प्रेफरन्स असलं पाहिजे या दोनपैकी एकाला, म्हणजे 1, 2, 3 किंवा 1, 2, 3 या पद्धतीने. आणि बाकी या उरलेल्या 3 पोस्ट थोड्याशा खाली टाका, कारण या ज्या पोस्ट आहेत या जरी सब इन्स्पेक्टर लेवलच्या असल्या तरी या थोड्याशा जोखमीच्या आहेत. तुम्हाला सिक्युरिटी, बॉर्डर सिक्युरिटीवर जाऊ शकतं. इंडो टिबेटियन म्हणजे आपण बऱ्यापैकी बॉर्डरवरच काम आहे, हे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सशस्त्र सीमा बल. तर हवाला ज्या 6 वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्या 6 पैकी 3 पोस्ट एकदम चांगल्या आहेत. कुठल्या कुठल्या, दिल्ली पोलीसची एक, त्यानंतर CSFची एक आणि CRPFची एक. तर या रिझर्व्ह पोलीस फोर्सेसमध्ये अजून जास्त फायदा आहे, कारण एका ठिकाणी काम असतं, जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना बोलावलं जातं. आता पुढचा मुद्दा असा आहे की या संदर्भात सगळी माहिती जी आहे ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. कशा कशा पद्धतीने सिलेक्शन प्रोसेस आहे, कोण कोण लोक इलिजिबल आहेत, वयोमर्यादा काय, निवड प्रक्रिया काय, परीक्षेचे स्वरूप काय, फीस वगैरे सगळा मुद्दा जो याच्यामधून आपण समजून घेऊया. पहिल्यांदा पात्रतेचे निकष, नेमकं कोण कोण लोक इलिजिबल आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर, कशातूनही तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही लोक इलिजिबल आहात. सोबत सोबत ग्रॅज्युएशन 1 ऑगस्ट 2024 पर्यंत झालं तरी चालतं. म्हणजे जे लोक यावर्षी फायनल इयर अपियर आहे, जे लोक यावर्षी फायनल इयर अपियर आहेत आणि तुमचे रिझल्ट अवेटिंग आहेत, म्हणजे तुमचा रिझल्ट जुलैमध्ये लागेल, जूनमध्ये लागेल, 1 ऑगस्टच्या अगोदर जर तुमचा निकाल लागत असेल तर डेफिनेटली सगळे लोक तुम्ही इलिजिबल आहात या पदासाठी. मग जर तुम्ही फायनल इयर अपियर आहे तुम्ही डेफिनेटली फॉर्म भरा. जे सेकंड इयरला वगैरे आहेत अशा लोकांना फॉर्म भरता येणार नाही. ठीक आहे, बरं. त्यानंतर एज लिमिट काय, ते एज लिमिट जनरल कॅटेगरीसाठी 20 ते 25 वर्ष, कमीत कमी 20, जास्तीत जास्त 25. SC ST साठी जी वयोमर्यादा आहे 20 ते 30 वर्ष, 10 वर्षाचं एक्झम्पशन आहे, 5 वर्षाचं एक्झम्पशन. आणि जर OBC कॅटेगरीला तुम्ही बिलॉंग करत असेल तर 3 वर्षाचं एक्झम्पशन, म्हणजे 20 ते 28 वर्ष या पद्धतीने वयोमर्यादा आहे. आता जी नेमकी सिलेक्शन प्रोसेस, यासाठी सिलेक्शन प्रोसेस कशी आहे. पहिल्यांदा तुमची एक एक्झाम होईल बघा, एक एक्झाम होईल, ऑनलाईन एक्झाम असेल, हिचे 4 विषय असतात, त्याबद्दल पुढे सांगतो. मग एक्झाम झाल्यानंतर तुमची एक फिजिकल टेस्ट, फिजिकल म्हणजे 2 प्रकारची टेस्ट. एक सध्या तुमची असलेली बॉडी म्हणजे शरीराची एक टेस्ट, आपण फिजिकल एन्ड्युरन्स टेस्ट म्हणूया तिला, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट. फिजिकल स्टँडर्ड टेस्टमध्ये हाईट आणि चेस्ट काउंट केला जाईल. आणि फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, याच्यामध्ये रनिंग, गोळाफेक, भालाफेक जे पण असेल ते पुढे सांगतो, त्याबद्दल पण सांगतो. आणि त्यानंतर ही एक्झाम पास करा, ही टेस्ट द्या, ही नॉर्मली कोणी पण पास होऊ शकते या टेस्ट. आणि नंतर मग एक सिंगल एक्झाम असते टेस्ट 2, इथं फक्त आणि फक्त इंग्लिश हा विषय येतो. अशा पद्धतीने सिलेक्शन प्रोसेस. फायनली मेडिकल टेस्ट होते. मेडिकल एक्झामिनेशन नॉर्मली आपलं जे
स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रिक्रुटमेंटमध्ये होतं, सेम टू सेम त्याच पद्धतीने. आता जी पहिली एक्झाम आहे त्या पहिल्या एक्झामसाठी नेमका पॅटर्न कसा असतो, पहिल्या एक्झाम मध्ये क्वेश्चन कसे कसे विचारतात बघा. रिझनिंग 50 क्वेश्चन 50 मार्क, जीके 50 क्वेश्चन 50 मार्क, क्वांट 50 क्वेश्चन 50 मार्क आणि इंग्लिश 50 क्वेश्चन 50 मार्क, असे 200 क्वेश्चनची टेस्ट, 200 मार्क आणि 2 तासांचा वेळ. या एक्झाम मध्ये फायनल सिलेक्शन याच्यावर नसतं. या एक्झाम मध्ये ही क्वालिफाईंग इन नेचर आहे, म्हणजे ही एक्झाम क्वालिफाईंग आहे. आता मुद्दा असा आहे की या एक्झाम मध्ये जर तुम्ही क्वालिफाय झालात की तुम्हाला फिजिकल एंड्युरन्स टेस्ट आणि फिजिकल फिटनेस टेस्ट ज्याला आपण म्हणतो इफिशियन्सी टेस्ट त्यासाठी बोलावलं जाईल. मग या 200 मार्कांपैकी मागच्या वर्षीचे कट ऑफ काय होते सर त्याबद्दलही पुढे सांगतोच आहे. ठीक आहे. तर ही झाली पहिली एक्झाम. ही पहिली एक्झाम पास झालात की तुम्ही दुसऱ्या एक्झामला म्हणजे तुम्ही फिजिकल एंड्युरन्स टेस्ट आणि फिजिकल इफिशियन्सी टेस्टला क्वालिफाय होताल. ते झालं की मग तुम्ही एक सेकंड एक्झाम जी आहे म्हणजे सीबीटी 2 ज्याला आपण म्हणू. मग सीबीटी 2 जी आहे पेपर पॅटर्न 2 किंवा पेपर 2 याच्यामध्ये काय असतं, इंग्लिश अँड कॉम्प्रिहेन्शन 200 क्वेश्चन 200 मार्क. या टाईपचं इंग्लिश एकदम इझी आहे, यात काही फार असं अवघड नाहीये, एकदम इझी आहे. बरं, मग ही झाली पहिली एक्झाम. त्यानंतर झाली फिजिकल टेस्ट एंड्युरन्स आणि इफिशियन्सी. त्यानंतर झाली एक्झाम. हे झालं की तुमचं फायनल सिलेक्शन म्हणजे मेडिकल. पण मग नेमकी जी फिजिकल टेस्ट सांगितली सर तुम्ही तिथे 2 प्रकार सांगितले. एक फिजिकल एंड्युरन्स टेस्ट. फिजिकल एंड्युरन्स टेस्ट म्हणजे फिजिकल फिटनेस. यासाठी जर तुम्ही मेल कॅन्डिडेट असताल तर तुमची हाईट 170 सेंटीमीटर असावी, एक्सपांडेड चेस्ट 80 आणि नॉर्मल चेस्ट 80, एक्सपांडेड चेस्ट 85 मेल कॅन्डिडेट असताल तर. पण जर तुम्ही गोरखाज महाराष्ट्रामध्ये मराठा कॅटेगरीला बिलॉंग करतात तर तुमची हाईट 165 सेंटीमीटर आणि चेस्ट या पद्धतीने असावी. म्हणजे महाराष्ट्रातले जे मराठा कॅटेगरीला कॅन्डिडेट बिलॉंग करतात अशा लोकांसाठी ही जी मर्यादा आहे, याची मर्यादा हाईटची मर्यादा ही 5 सेंटीमीटर कमी. म्हणजे नॉर्मल इथं अदर कॅटेगरीचे मेल असतील तर 170 आणि मराठा कॅटेगरीचे मेल असतील तर 165. आता अदर कॅटेगरीज मध्ये पुन्हा वेगळं बघा. जर तुम्ही एसटी कॅटेगरीला बिलॉंग करताय, एसटी कॅटेगरीला, तर तुम्ही एसटी कॅटेगरीचे मेल बोलतोय बरं का, तर तुमची हाईट 162.5. एससी कॅटेगरीच्या मेल बद्दल काय सांगितलंय का सर? एससी कॅटेगरीच्या मेल बद्दल फिमेल कॅन्डिडेट नाही, हे तर फिमेल बद्दल आहे, ऑल फिमेल नाही. ओके, मग एससी कॅटेगरीच्या मेल बद्दल काहीच नाही सांगितलं. इथं शेड्यूल्ड ट्राईब्स आहेत. म्हणजे एससी कॅटेगरीचे मेल जे आहेत यांच्यासाठी हाईट जी आहे ही एवढीच आहे, 170 सेंटीमीटर. ओके, ओबीसी कॅटेगरीसाठी 170 सेंटीमीटर. पण जर मराठा कॅटेगरीला बिलॉंग करत असेल तर 165, एसटी कॅटेगरीला बिलॉंग करत असेल तर 162.5. फिमेल सगळ्या कॅटेगरीच्या फिमेल, सगळ्या ऑल कॅटेगरीच्या फिमेल कॅन्डिडेट एक्सेप्ट दोज लिस्टेड इन 5 and 6 या सोडून ज्या फिमेल उरतील त्यांना 157. पण जर तुम्ही मराठा कॅटेगरीच्या फिमेल असताल तर 155 आणि एसटी कॅटेगरीच्या फिमेल असताल तर 154. अदरवाईज जर तुम्ही एससी ईडब्ल्यूएस ओबीसी कॅटेगरीच्या फिमेल असताल तर 157 ची तुम्हाला हाईट कंपल्सरी आहे. अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन आहे. बरं, मग ही झाली फिजिकल एंड्युरन्स टेस्ट. आता पुढचा येतो फिजिकल, हे मध्ये झालं का? एकच मिनिट, चुकीची पीपीटी आली का? अजून अपडेटेड पीपीटी होती, हरकत नाही, जाऊ द्या, काय प्रॉब्लेम. याच्यात पण एक्सप्लेन करून टाकूयात आपण. हां, थोडी एक पीपीटी जी आहे जी मी अजून अपडेट केली होती ती राहून गेली, हरकत नाही. बरं, इथपर्यंत आपण आलो होतो, हे तुम्हाला कळलं. आता पुढचा मुद्दा येतो एक्झाम जी आहे. ही एक्झाम जी होते ती कशी होते? एक्झाम ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षा वस्तुनिष्ठ म्हणजे ऑप्शन बेस असेल. एसएससीच्या एक्झाममध्ये 4 ऑप्शन्स असतात. त्यानंतर एक्झामला निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर हो, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. मुद्दा असा होता की जी फिजिकल एंड्युरन्स टेस्ट आहे त्यानंतर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट नावाचा एक प्रकार होता. तो फिजिकल एफिशियन्सी टेस्टमध्ये काय होतं ते सांगतो. ते एक पीपीटी बनवली होती मी फार डिटेलमध्ये, छानपैकी त्यात लिहिलं होतं, पण ती चुकून दुसरीच पीपीटी आली लॅपटॉपमध्ये राहिली, हरकत नाही, सांगतो डिटेलमध्ये सांगतो.
बघा, फिजिकल एन्ड्युरन्स टेस्ट आपण बघितली. आपल्याला फिजिकल इफिशियन्सी टेस्ट बघायची. फिजिकल इफिशियन्सी टेस्ट अरे का परीक्षा घेताय रे? इफिशियन्सी कुठे गेलं रे? पहिले 4-5 पेजेसवरच होतं ते. एकच मिनिट थांबा. नाही, एक्झाम आला हे बघा. आता फिजिकल एफिशियन्सी टेस्टमध्ये काय, जर तुम्ही मेल कॅन्डिडेट असताल, मेल कॅन्डिडेट, तर 100 मीटरची रनिंग तुम्हाला करायची आहे 16 सेकंदात. 1.6 किलोमीटरची रनिंग करायची 6.5 मिनिटात. लॉंग जम्प 3.5 मीटरची 3 चान्सेस मिळतील. 3.65 3 चान्सेसमध्ये कुठल्याही एका चान्सेसमध्ये तुम्ही एवढी जंप मारणं आवश्यक आहे. हाय जम्प 1.2 मीटर 3 चान्सेस यासाठी मिळतात. त्यानंतर शॉर्टपुट 4.5 मीटर 3 चान्सेसमध्ये. त्यानंतर जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट असताल तर 100 मीटर 18 सेकंद 800 मीटर 4 मिनिट. लॉंग जम्प 2.7 मीटर 3 चान्सेसमध्ये. हाय जम्प 0.9 मीटरची म्हणजे 900 मीटरची 0.9 मीटरची आहे, 900 मीटर नाही, 0.9 मीटरची 3 चान्सेसमध्ये लॉंग जम्प या पद्धतीने. तर अशा पद्धतीची ही जी फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आहे. बाकी पुन्हा एकदा नोटिफिकेशनवर येऊया. फिजिकल एंड्युरन्स टेस्ट ही वाली फिजिकल इफिशियन्सी टेस्टबद्दल बोललो. आता जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, तुम्ही जनरल कॅटेगरीला बिलॉंग करताय आणि मेल कॅन्डिडेट आहात किंवा कुठल्याही कॅटेगरीला बिलॉंग करताय, तुम्ही मेल कॅन्डिडेट आहात, तर तुम्हाला फी 100 रुपये. SC ST आणि ऑल फिमेल, SC ST आणि ऑल फिमेल सगळ्यांना फीस जी आहे ही फ्री आहे. मग ही 100 रुपये फीस कुणाला आहे? मेल कॅन्डिडेट कुठले कुठले? जनरल कॅटेगरीचे, EWS आणि OBC कॅटेगरीचे. यांच्यासाठी फीस 100 रुपये. वेबसाईट कुठली आहे? www.ssc.gov.in. यावेळेस थोडासा फॉर्म भरण्याची जी प्रोसेस आहे यांनी चेंज केली आहे, कारण SSCने आपल्या वेबसाईटवर पण चेंज केलेत. पहिल्यांदा SSCची ssc.nic.in नावाची वेबसाईट होती, ती वेबसाईट चेंज करून यांनी आता ssc.gov.in केली, कारण वेबसाईटमध्ये खूप प्रॉब्लेम होते पूर्वीच्या. फॉर्म कधीपासून चालू होणार आहेत? फॉर्म जे 4 तारखेपासून चालू झालेत. 28 मार्चपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. 28 मार्चपर्यंत. सर एक्झाम कधी होईल? एक्झाम जी होईल 9, 10 आणि 13 मेला पहिली एक्झाम जी आहे म्हणजे पेपर 1 जो आहे हा शेड्यूल आहे ऑलरेडी. बरं, यासाठी पगार किती मिळतो? अराउंड जर तुम्ही मेल कॅन्डिडेट असाल आणि दिल्ली पोलीसमध्ये तुम्ही काम करताय तर अराउंड 45 ते 50 हजार रुपयांच्या आसपास इन हँड सॅलरी मिळते. स्टार्टिंग सॅलरी HRA वगैरे वेगळा असतो. आणि जर तुम्ही CAPF मध्ये काम करताय, CAPF मध्ये म्हणजे कोणतं? रिझर्व्ह पोलीस फोर्सेस वगैरे मी जे तुम्हाला सांगितल्या, तो वाला जो पार्ट आहे तो पण ऑलमोस्ट तेवढाच पगार पडतो. फक्त इकडं हे C कॅटेगरीतले नॉन गॅजेटेड आणि हे B कॅटेगरीतले नॉन गॅजेटेड, लेवल मात्र दोघांची सेमच आहे. बरं, जर तुम्ही तुमच्याकडे काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये NCCचे सर्टिफिकेट असतील NCCचे, तर तुम्हाला 10 मार्कांचं एक्झम्पशन मिळेल. NCC C कॅटेगरी सर्टिफिकेट असेल तर 10 मार्कांचं एक्झम्पशन पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये. B कॅटेगरीचं सर्टिफिकेट असेल तर 4 मार्कांचं एक्झम्पशन 6 मार्कांचं. आणि NCC A कॅटेगरी सर्टिफिकेट असेल तर 4 मार्कांचं एक्झम्पशन मिळेल पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये. बाकी मागच्या वर्षीचे कट ऑफ जर तुम्ही बघितले तर फार जास्त काही कट ऑफ मागच्या वर्षीचे नव्हते. हे जे कट ऑफ आहेत 110 मार्क, हा 2023चा कट ऑफ आहे मेलचा आणि हा 2023चा कट ऑफ आहे फिमेलचा. कम्पॅरेटिव्हली फिमेलचे कट ऑफ जास्त आहेत. बघा, मेलचा कट ऑफ 110 मार्कांचा आहे आफ्टर नॉर्मलायझेशन. SC फिमेल, ST मेल, ST फिमेल. ESM म्हणजे हा याचा कॅटेगरीचा कट ऑफ आहे कुठला? PWD कॅटेगरी नसेल हा. ESM म्हणजे एक्स सर्व्हिसमन येतो. हा, एक्स सर्व्हिसमनचा कॅटेगरीचा कट ऑफ आहे, कारण PWD कॅन्डिडेट याला एलिजिबल नाही आहेत. OBC कॅटेगरी तुम्ही बिलॉंग करत असताल 131 आणि 137. EWSचा कट ऑफ जो आहे हा 133, 138
आणि अनरिझर्व कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे 138 143, कंपैरेटिवली फीमेल के कट ऑफ है कंपैरेटिवली जास्त है। इसका मतलब क्या है सर? इसका मतलब ऐसा है कि फीमेल लोग बहुत ज्यादा अप्लाई कर रहे हैं इसको फॉर्म को, तो तुम भी करो, ठीक है। मेल कॅन्डिडेटने पण अप्लाय करा, अभ्यास करा। बँकिंगच्या परीक्षेपेक्षा कंपॅरेटिव्हली सोपी पोस्ट असते। ज्यांना वर्दीची इच्छा आहे की मला सर वर्दी पाहिजे आणि एक पोलीस सब इन्स्पेक्टरच्या स्वरूपात कुठेतरी आयुष्य वेगळं झालं पाहिजे, तर त्या हिशोबाने एक चांगली कॅटेगरी, चांगल्या कॅटेगरीतला जॉब हा तुमच्यासाठी आहे। बाकी अशाच पद्धतीची वेगवेगळे माहिती टेलिग्रामवर आणि यूट्यूबवर मिळवण्यासाठी आपल्या सारथी एज्युकेशनचं यूट्यूब आणि टेलिग्रामला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक आणि शेअर नक्की करा।